एक दिवस असं झालं, की माझी रियाजाची वेळ चुकली. अच्छा. मी नाचाच्या त्या वेळात माझी वेळ मी विसरून गेलो आणि मी नाचत होतो. घुंगरांचा आवाज होता आणि बाहेर पप्पांनी बेल वाजवली. बापरे! त्यामुळे सळो की पळो असं झालेलं. आता काय करू? दरवाजा उघडला, घुंगरू बाजूला ठेवलेले आणि त्यांनी ते घुंगरू घेतले आणि दरवाजाच्या बाहेर फेकले. बापरे! आणि आणि आईला दोघांनीच आहे ना, तुम्ही दोघं घराच्या बाहेर व्हा. मला असं वाटतं तिची जी अपूर्ण कला होती, ती माझ्यात आली आणि म्हणतात ना, ते रक्तातनं यावं लागतं. तसं ते बरोबर. तिच्यामुळे हे रक्तातनं आलेलं आहे आणि बऱ्याचदा हे विचारतात सुरुवात केव्हा केली? तर मला असं वाटतं मी चालायला लागलो आणि अच्छा. नाचायला लागलो. बरं घरात माझे वडील अगेन्स्ट होते या सगळ्याच्या. अगदी. त्यांना हे सगळं आवडत नव्हतं, की मुलांनी घुंगरू घालणं हे महापाप. पाप. दिस इज नॉट गुड ॲट हं. ऑल. आणि मग आम्ही ठरवलं, की म्हणजे मीपेक्षा आईनेच ठरवलं न सांगता ह्याला शिकवायचं. खरं सांगू, मी नृत्याला नाही निवडलं. मला असं वाटतं नृत्यानी मला निवडलंय अच्छा. आणि हे अतिशयोक्ती होणार नाही कारण आमच्या घरात, आमच्या फॅमिलीमध्ये नृत्याशी तसा काही संबंधच नव्हता. मी तर म्हणेन कलेशी नाही. पण एक वेगळा ट्रॅक जर बघितला तर माझे वडील हे सुवर्णकार होते. बरं. तर तसं म्हणायला गेलं तर कलाकारच. कारण एखादा दागिना घडवायचा ही एक कलाच आहे. नमस्कार. महा एम-टी-व्ही गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. आज एका अशा कलाकाराशी गप्पा मारणार आहे, जो केवळ नृत्य जगला नाहीये, नृत्य जगत नाहीये, तर नृत्य हा त्याचा श्वास आहे. नृत्य हा त्याचा ध्यास आहे. भाव, राग आणि ताल याचं समूळ मिश्रण ज्याच्यामध्ये आहे, असा कथ्थक डान्सर, कोरिओग्राफर आणि नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. त्याच्या नृत्य प्रवासाविषयी आणि त्याच्या शिक्षणाविषयी, त्याच्या नृत्याच्या आवड, कला आणि या संपूर्ण प्रवासाविषयी आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. मयूर, तुमचं स्वागत आहे महा एम-टी-व्ही गप्पांमध्ये. थँक यू नमस्कार. सो मच. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. एखादा आपल्या आवडीचा विषय बोलायची जेव्हा वेळ येते, तेव्हा खरंच एक वेगळा आनंद असतो मनात. बरोबर. नृत्य म्हणजे भरतनाट्यम असो, कथ्थक असो किंवा कुठलंही शास्त्रीय नृत्य असो. नृत्यासाठी तुम्हाला आतून एक जाणीव असावी लागते, की मला ते नृत्य जमणार आहे की नाही. तर मला नृत्य जमणार आहे आणि मी नृत्य करावं असं तुला कधी वाटलं? खरं सांगू, मी नृत्याला नाही निवडलं. मला असं वाटतं नृत्यानी मला निवडलंय अच्छा. आणि हे अतिशयोक्ती होणार नाही कारण आमच्या घरात, आमच्या फॅमिलीमध्ये नृत्याशी तसा काही संबंधच नव्हता. मी तर म्हणेन कलेशी नाही. पण एक वेगळा ट्रॅक जर बघितला तर माझे वडील हे सुवर्णकार होते. बरं. तर तसं म्हणायला गेलं तर कलाकारच. कारण एखादा दागिना घडवायचा ही एक कलाच आहे. पण संगीत क्षेत्राशी काही मिळतं-जुळतं नव्हतं. परंतु माझी आई लहान असतानाच मी ऐकलं, की तिला नृत्याची खूप आवड होती. परंतु तो काळ जरा वेगळा होता आणि मुलींनी नृत्य शिकूचं शिकायचं नाही. नाही. हा एक बरोबर. मिडल क्लास म्हणतो ना, मध्यमवर्गीय आपला जो एक व्ह्यू असतो, त्या पूर्वीच्या काळी असं मी परत नमूद बरोबर. करेन. तर तेव्हापासून तिला ते शिकता आलंच नाही कधी. ओके. तिने काही महिने भरतनाट्यम केलं असेल, पण नंतर ते बंद झालं. त्यामुळे ही हॉबी आणि आजही आपल्याकडे बरेच जण छंद म्हणूनच ही कला निवडतात. बरोबर. मला असं वाटतं तिची जी अपूर्ण कला होती, ती माझ्यात आली आणि म्हणतात ना, ते रक्तातनं यावं लागतं. तसं ते बरोबर. तिच्यामुळे हे रक्तातनं आलेलं आहे आणि बऱ्याचदा हे विचारतात सुरुवात केव्हा केली? तर मला असं वाटतं मी चालायला लागलो आणि अच्छा. नाचायला लागलो. क्या बात है! सो जेव्हा तुला नृत्य आवडतं आहे, कळायला लागलं आहे, हे जेव्हा तू ठरवलंस, तुला जाणवलं स्वतःला आणि मग तुझा नृत्याचा प्रवास सुरू झाला. मग तू नृत्याच्या शिक्षणासाठी तू कशा पद्धतीनं मार्ग निवडलास आणि कसे तुझे गुरु तू निवडलेस आणि ज्यांच्याबरोबर तू हा प्रवास करतो आहेस आणि मला सांगायला आवडेल की गेली 25 वर्ष म्हणजे अकॅडमीला तुझ्या 25 वर्ष झाली आहेत. पण तुझा प्रवास त्याच्या आधीपासून चालू आहे. तर हा प्रवास कधीपासून सुरू झाला? आपल्याकडे सगळ्यात आवडता विषय म्हणजे चित्रपटातील गाणी. बरोबर. तर खरं तर प्रवास सुरू झाला चित्रपटाच्या गाण्यांमधून. ओह! की ती आवडायची गाणी, मला जुनी-जुनी गाणी आवडायची. माझा चॉईस पण लहानपणी खूप वेगळा होता गाण्यांचा बरं. आणि ते मी नाचायचो.
ते खूप मला मजा यायची ते नाचायला. पण कुठेतरी माझ्या आईला असं वाटलं, की ह्याला आता शास्त्रीय नृत्य शिकवावं. आणि एक कशी वेळ आली, की मला खाणं खूप आवडतं. आय एम फुडी. फॅन ऑफ फूड आणि मी खूप फूडी आहे आणि माझी आई पण आहे. तर आम्ही दोघं शिवाजी पार्कला फ्रँकी खात होतो. आता इथे माझं वय साधारण एक 10 वर्ष, 11 वर्ष होतं. ओह! तोपर्यंत माझं काहीही शास्त्रीय संगीताशी संबंध नाही. चित्रपट, गाणी आणि नाच बरं. एवढंच माझ्याशी संबंधित होतं. लोकांना आवडायचं मी नाचलेलो. पण कुठेतरी आईनी तो एक पुढाकार घेतला आणि आम्ही शिवाजी पार्कला फ्रँकी खात असताना घुंगरांचे आवाज आले मला ओह! आणि ते होतं बालमोहन शाळा. बरं. आणि बालमोहन शाळेत आम्ही आतमध्ये एंटर केलं, की घुंगरांचा आवाज कुठून येतोय? तर तिथे पांढऱ्या शुभ्र साडीत सरस्वती समान माझ्या गुरु आशा जोगळेकर तिथे डान्स शिकवत क्या होत्या. बात है! बरं तेव्हा हेही मला माहीत नव्हतं, की याला कथ्थक म्हणतात. बरं. तर आई म्हणाली, "आपण ह्यांच्याकडे घेऊया ॲडमिशन." मावशींनी पण सांगितलं, "1 वर्षभर लागेल तुम्हाला ॲडमिशनला." कारण तेव्हा त्यांच्याकडे वेटिंग लिस्ट असायची ओह! आणि वर्षभराने आपल्याला ते शिकता येणार आहे हे माहिती होतं. बरं घरात माझे वडील अगेन्स्ट होते या सगळ्याच्या. अगदी. त्यांना हे सगळं आवडत नव्हतं, की मुलांनी घुंगरू घालणं हे महापाप. पाप. दिस इज नॉट गुड ॲट हं. ऑल. आणि मग आम्ही ठरवलं, की म्हणजे मीपेक्षा आईनेच ठरवलं न सांगता ह्याला शिकवायचं. काय माहिती तिच्या बरं. मनात काय होती जादू, की तिला असं वाटलं, की ह्याच्यात हा काहीतरी करेल आणि ॲडमिशन झालं. त्याच काळात आमच्या शाळेमध्ये क्लासेस चालायचे कथ्थकचे. तर तिथे त्याच्या म्हणजे ॲक्चुअली गॅदरिंग असायचं आमच्या शाळेचं, तेव्हा मी बेस्ट फ्रेंडमध्ये मी डान्स शिकवायचो. बरं. 5th पासूनच मी ॲक्टिव्ह होतो, की डान्स शिकवायचे म्हणजे तास वगैरे बुडवून बरोबर. सगळं. त्याच्यात तो आनंद वेगळा असायचा. आणि मग ते मी असं गपचूप त्या पिलरच्या मागून बघायचो शिकवताना. तर मी त्या ताईला म्हटलं, की मला शिकायचं आहे. तर ती म्हणाली, "आईला घेऊन ये." आणि बरं. आईला घेऊन गेलो आणि ती म्हणाली, "तुम्ही आणा पुढच्या क्लासपासनं मी शिकवीन." आणि काय मिरॅकल झालं, वर्षभराने जे ॲडमिशन मिळणार होतं, ते मला महिन्याभरातच मला मावशींचं लेटर आलं. पूर्वी त्या ओह! पत्र पाठवायच्या बरं. पोस्टकार्डवर, की पोस्टकार्डवरती. तुमचं ॲडमिशन झालंय हस्तलिखित. हस्तलिखित. आणि मी ते आई म्हणाली, "आता ह्यांचं पण हे झालंय, आता काय करायचं?" म्हणून मी त्या मॅडमकडे पुन्हा गेलो. ती ताई होती तिच्याकडे. तर आई म्हणाली, "असं-असं लेटर आलंय." तर ती म्हणे, "ह्या तर माझ्याच गुरु आहेत. तर तू माझ्या गुरूंकडे शिक." म्हणजे अच्छा. किती मोठी मोठेपणा आहे गोष्ट बघा आहे. ना त्यांचा अगदी. सुद्धा, की त्यांनी मला तिथेच जाण्यासाठी प्रोत्साहित केलं बरोबर. आणि म्हणजे म्हणतात ना, गुरुसुद्धा त्या वरच्याने ठरवलेला, ठरवलेला की होता. मला कोण शिकवणार आणि आशाताईंशी माझी त्यावेळेस ज्यांना आम्ही मावशी म्हणतो, तर मावशींकडे मी नृत्य शिकायला सुरुवात केली. त्याच दरम्यान अर्चना जोगळेकर माझी सेकंड गुरु म्हणीन, ती पण तिथे शिकवायला होती. तर तिच्याकडे माझं इनिशियल 3 वर्षाचं ट्रेनिंग ओके. जबरदस्त झालं. बरं. मावशी तर पाठिंबा होता, मावशींचं शिकवणच होतं. तर ह्या 2 गुरु मिळाल्या, त्याच्यामुळे कथ्थकचं विश्व विश्व. किंवा कथ्थक माझ्या नशिबात आलं. बरं. आणि हे करता-करता 98 मध्ये साधारण महाराजजी, पंडित बिजू महाराजजी वर्कशॉप घेण्यासाठी नेहरू सेंटरमध्ये यायचे. ओके. तर माझ्या गुरूंनी सांगितलं, की "मयूर तू हे वर्कशॉप अटेंड करावं अशी माझी इच्छा आहे आणि गुरु आज्ञा." बरोबर. मी म्हटलं, "ठीक आहे, मी अटेंड करतो." आणि तेव्हापासून गेली 25 वर्ष मी महाराजजींच्या सेवेत आहे. क्या बात है! आणि असे 3 भक्कम गुरु लाभलेत. तर गंमत अशी आहे, की प्रवास आणि ह्या सगळ्या गोष्टी ना खूप ऐकायला छान वाटतात. पण मला असं वाटतं, गुरु जर योग्य मिळाला ना, तो प्रवास जो असतो ना, तो सोपा सुपर. होऊन जातो. मग आपण तेव्हा ठरवत नाही, की आपल्याला ह्याच्यात करियर करायचंय. आपण ठरवत नाही, की ह्याच्यात मला काहीतरी घडवायचंय. बरोबर. गुरु ठरवतो आणि आपण पुढे पुढे जातो. जातो. अगदी तशा बरोबर. पद्धतीचा हा सगळा प्रवास माझा कथ्थक क्षेत्रातला आहे. आपण म्हणतो ना, की गुरुविणं ज्ञान न होई. तसं तुला एक चांगले 3 गुरु मिळाले आणि तुझा कथ्थकचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सुरू असताना एका मुलानी म्हणजे तू जसं म्हणालास, की तुझ्या वडिलांना तोपर्यंत आईनी सांगितलं नव्हतं. त्यामुळे जेव्हा तुझा हा प्रवास सुरू झाला, तू या प्रवासामध्ये रुळलास आणि जेव्हा तुझ्या घरी कळलं पहिल्यांदा, की तुझा म्हणजे त्या वडिलांना जेव्हा कळलं असेल, की आपला मुलगा कथ्थक शिकतोय किंवा पायात घुंगरू बांधून स्टेजवर किंवा नाचतो आहे, तर त्यावेळेला तुझ्या वडिलांची रिएक्शन काय होती? महाभयंकर प्रलय.
मी 6 महिने गपचूप शिकत होतो कथ्थक. कारण माझे मी म्हटलं असं वडील अगेन्स्ट होते आणि ते संध्याकाळी 6 पर्यंत घरी यायचे कामावरून. आणि एक दिवस असं झालं, की माझी रियाजाची वेळ चुकली. अच्छा. मी नाचाच्या त्या वेळात माझी वेळ मी विसरून गेलो आणि मी नाचत होतो. घुंगरांचा आवाज होता आणि बाहेर पप्पांनी बेल वाजवली. बापरे! त्यामुळे सळो की पळो असं झालेलं. आता काय करू? दरवाजा उघडला, घुंगरू बाजूला ठेवलेले आणि त्यांनी ते घुंगरू घेतले आणि दरवाजाच्या बाहेर फेकले. बापरे! आणि मला आणि आईला दोघांनीच आहे ना, तुम्ही दोघं घराच्या बाहेर व्हा. मला हे हं. नकोच आहे. हे मला एक्सेप्टेबलच नाही. म्हणजे खरं सांगू का, अशा कितीतरी वेळा होत्या पूर्वीच्या, म्हणजे आता मी फार सहज सांगतोय, कारण मला असं वाटतं, की हा पण स्ट्रगल खूप महत्त्वाचा महत्वाचा होता. होता. एखाद्या गोष्टीचं महत्त्व पाहिजे असेल ना, तर ह्या गोष्टी असल्या पाहिजेत आयुष्यात. बरोबर. आणि मी खूप पॉझिटिव्ह आहे. प्रत्येक गोष्टी मी खूप पॉझिटिव्हली घेतो. तर मला आठवतंय जेव्हा फंक्शन असायचं, तुम्हाला पण माहिती आहे, असं घरात कोणी एखादा छान कलाकार असेल, तर त्याला काहीतरी "चल रे, काहीतरी करून बरोबर. दाखव." असं असं. जेव्हा व्हायचं आणि मी नाचायला उभं राहायचो, तेव्हा माझे पप्पा घराच्या बाहेर जायचे. पण मी नाचायचो. अच्छा. मला अजिबात त्या पद्धतीचं दुःख, लाज काही नाही. काही नाही. मला आवड आहे. मी नाचायचो. आणि जेव्हा ही परिस्थिती आली, की जेव्हा कळलं, की मी कथ्थक शिकतोय, तेव्हा माझे घुंगरू आणि आम्हाला दोघांना सांगितलं, तुम्ही पण बाहेर व्हायचं. म्हणजे अवॉर्ड्स पण किती वेळा बाहेर फेकलेत. कारण डान्स करून मी 12-12, 1-1 वाजता घरी आलोय म्हणून. बरं. तर अशी परिस्थिती सगळी. पण त्याच्यानंतर काही महिन्यांनी असं झालं, की माझी गुरु सगळ्यात मोठा पाठिंबा जो होता, तो माझ्या गुरुचा अर्चना जोगळेकरांचा. ती एक बरं. सुख्यात कथ्थक नर्तिका आणि अभिनेत्री अभिनेत्री आहे. आहेत. तर ती म्हणाली, "वडिलांना माझ्याकडे आण." आणि तिने जे काही ब्रेन वॉश केलंय त्यांचं, त्यांना असं वाटायला लागलं, की ठीक आहे, आता आपण थोडंसं ह्यातला एक्सेप्ट करूया का? पण तो एक्सेप्टन्स एवढा वाढला, की शेवटी पप्पा कुठली गोष्ट जर डान्सची माझी राहिली असेल आणायची, पप्पा स्वतः थिएटरमध्ये ते आणून द्यायचे. अगदी तुटलेली चप्पलसुद्धा त्यांनी मला आणून दिलेली आहे. बापरे! क्या हा बात है! बदल घडणं, हा असं वाटतं माझ्या कलेची जादू आहे, बरोबर. माझ्या गुरूंची ताकद आहे आणि माझी श्रद्धा आहे. एक्झॅक्टली. असा हा आमचा बरोबर. प्रवास. मग तू कथ्थकच्या प्रवासामध्ये जेव्हा सुरू झालं, वडिलांनीही ॲक्सेप्ट केलं, बरोबर? हे ॲक्सेप्ट केल्यानंतर मग तुझं करिअर सुरू झालं, की आता तू कथ्थकमध्येच करिअर करणार हे तू डिसाईड केलंस. हे करत असताना मग अचानक नृत्य दिग्दर्शक आणि कोरिओग्राफी या एका वेगळ्याच म्हणजे रियाज सोडून त्या प्रांताकडे कसा काय वळलास? रियाज तर कधीच सुटत नाही. रियाज हा बरोबर आहे. चालूच आहे. पण नृत्य दिग्दर्शन ही जी बाजू आहे त्याच्यात खूप वेगवेगळ्या अ, छटा आहेत म्हणेन किंवा एक वेगवेगळी माध्यमं झाली. कारण मला असं वाटतं अगेन ते सगळं आपल्या नशिबात असावं लागतं आणि ते मिळतं. बरोबर. तर जेव्हा एखादं काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल बिल्डिंगमध्ये, मग मी डान्स बसवायचो. तिथून सुरू झाली. मग त्याच्यात गाणी असायची, हे मा किंवा गगन सदन ती सगळी सुरुवात होती. तर अशी डान्सेस मी बरं. बसवायचो. त्याच्यानंतर शाळेमध्ये सगळी गॅदरिंगचे गणेश चवन असेल, काही असेल तर मयूर करणार. तर ते सगळी जबाबदारी माझ्यावरती. ओके. तर आणि राजा शिवाजी विद्यालय हे ज्याला पूर्वी किंग जॉर्ज म्हणायचे, हं. ते राजा शिवाजी विद्या संकुल आत्ताचं आहे. ते मी मराठी मीडियमचा आणि सगळं बॉईज स्कूल. हो. म्हणजे तो एक मोठा बरोबर. अजून एक, की मित्र आजूबाजूचे असले, "तू कथ्थक करतो, तू घुंगरू घालतो." पण मी खरं सांगू, अनेक मुलांना असे प्रश्न पडतात किंवा "काय हा मुलीसारखा नाचतो? कसा हा?" हे मला कधीच पडले नाही. मला असं वाटतं, सगळ्यांनी मला सपोर्ट केला. बरोबर. माझ्या मित्रांपासून, माझ्या शाळेपासून, माझ्या सर्व नातेवाईकांपासून सगळ्यांनी मला सपोर्ट केला या क्षेत्रामध्ये. म्हणूनच आणि थोडेफार जे निगेटिव्ह हे आले, मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं व्हेरी फ्रँकली. बिकॉज तो ती माझी बाजूच नाही आहे. मलाच नेहमी समोर बघायचं आहे. मला बरोबर. प्रवास जो करायचा आहे, तो मला सत्याचा करायचा आहे आणि मी जे करतोय त्याच्यावरती श्रद्धा ठेवून करायचं आहे. त्यामुळे मी डान्सेस बसवताना पण कधी असं झालं नाही, की कुठलं गाणं घ्यायचं, काय गाणं घ्यायचं. मी छान माझं सिलेक्शन पण छान व्हायचं. त्यामुळे शाळेत अशा पद्धतीची गाणी बसवणं आणि मग नंतर जो एक मूड आला, परत माझ्या गुरूंमुळेच, आशाताईंमुळे म्हणजे मावशींमुळे, की एक अल्बम करायचा होता मला वाटतं एका मराठी चॅनलसाठी
बरं. आणि त्याच्यात एक कोरिओग्राफर होता आणि मावशींनी सांगितलं, तेव्हा मी 18 वर्षाचा होतो आणि तेव्हा हो. कुठे Google आणि हे हे सगळं काही होतं, की जा प्रशांत नांदगावकरांनी तुला बोलवलंय, म्हणजे शांताराम नांदगावकरांचा मुलगा, मुलगा. ज्याला मी प्रशांत दादा म्हणतो. आणि जुहूला मी गेलो आणि त्यांनी सांगितलं, "मयूर" अशी हाक मारली. "चल आता गाणी करायची आहेत तुला, ती गाणी ऐकून घे." तर ती गाणी माझ्यासमोर आली. मी ऐकली. तो होतं "नीस माझ्या नंदलाला" ते. हं. त्याच्यानंतर "भातुकलीच्या क्या बात है! खेळामधली" आणि स्वप्नील बांदोडकर वगैरे त्याच्यात ॲक्ट एक करणार होते. कारण बरं. त्यांनीच आय थिंक ते गायलेलं त्या खास आणि ती सीरियल पण तशीच होती, की नवीन कलाकारांना घेऊन ते गायलेलं अच्छा. आणि आठवणी शांताराम नांदगावकर आणि यांच्या होत्या. आणि त्यावेळी मला काही कल्पनाच नाही, कॅमेरा काय असतो, शूट कसं करतात, ॲक्शन कसं बोलतात, कट कसं बोलतात, काहीच कल्पना आहे. तर प्रशांत नांदगावकर इतका माझ्या पाठीशी भक्कम भक्कम होता, "तू कर रे, मी आहे." ओके. असं म्हणून तेव्हा खरं तर टेलिव्हिजनची सुरुवात झाली माझी. असं ओह! करता-करता मग एक मला चिल्ड्रन फिल्म मिळाली हिंदी, ओके. चुटकन की महाभारत, ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. बरं. त्याच्यात मी वन टेक गाणं केलेलं आणि बरोबर. त्यानंतर फिल्म्स आपल्या आल्या आणि असं करत, करत खरं तर तो नृत्य दिग्दर्शक. दिग्दर्शनाची सुरुवात झाली. बरोबर. आणि मोठा जो ट्विस्ट होता, तो असा होता की सुयोगचं तुम्ही अनेक नाटकं त्यांची पाहिली असतील. बरोबर. तर त्यांनी एक 2004 साली एक लावणीचा कार्यक्रम घेऊन जायचं बरं. ठरवलेलं हं. अमेरिकेला ओके. आणि त्याच्यात सुरेखा पुणेकर परफॉर्म करणार होत्या आणि ओके. त्याच्यासाठी माझं नाव सजेस्ट केलं गेलं क्या बात आणि है! मी तेव्हा रिजेक्ट केलं. मला लावण्या नाही करायच्या. कारण अच्छा. तोपर्यंत मी कथ्थकमध्ये इतका इन झालेलो, की बापरे! दुसरं काही नको क असं अच्छा. झालेलं. पण अगेन माझ्या गुरु, तुला जर हे करायचं असेल तर हे पण आलंच पाहिजे. कारण माझी गुरु फिल्म लाईनमध्ये होती, बरोबर. अर्चनाताई. ती म्हणाली, "नथिंग डुईंग. मी पण अमेरिकेला असते. तू हा कार्यक्रम करायचा आणि मला तिथे भेटायला यायचं." आणि त्या निमित्ताने त्या हो. लावण्यांच्या कार्यक्रमाची कोरिओग्राफी, ज्याचं नाव होतं न्यूयॉर्क नटरंगी नाच. ओह! त्यात अर्चना नृत्यालयाच्या, म्हणजे माझ्या मावशींच्या हं. नृत्यालयाचं नाव अर्चना नृत्यालय, ज्याला 50 वर्ष उलटून गेली हो. आहेत. तर त्यात त्यातल्या माझ्या ज्या बॅचमेट्स होत्या, कलीग्स, त्यांना घेऊन मी तो कार्यक्रम अखंड कोरिओग्राफ केलेला आणि त्यावेळेसचा महाराष्ट्रातला सगळ्यात अप्रतिम कार्यक्रम म्हणून नावाजला गेला. ओह! आणि तिथून खरं तर थिएटर, मग थिएटरनंतर नाटकं, जादू तेरी नजर आणि अशी अच्छा. नाटकं बरीच केली, कल सही रे सही आणि सही. अशी. बरोबर. त्यामुळे तो एक प्रवास. सुरू झाला. त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी म्हणजे मी महानाट्य पण केली, मी थिएटर केलं, मी नाटक केलं, मी फिल्म्स केल्या, मी ॲड्स केल्या, मी थिएट्रिकल प्रोडक्शन्स केले. त्यामुळे बऱ्याच गोष्टी माझ्या नशिबात आल्या आणि मी त्या सक्सेसफुली केल्या. क्या याचा बात आनंद है! आहे. पण आता तू आत्ता नॅशनल अवॉर्ड्सचं नाव काढलंस किंवा तुला नॅशनल अवॉर्ड मिळालं आहे. मला नाही मिळालंय. म्हणजे माझ्या फिल्मला फिल्मला मिळालंय. मिळालंय. हां, ऑब्व्हियसली हां. फिल्मला. तर ह्या सगळ्या प्रवासामधलं असं कुठलं अवॉर्ड किंवा असा कुठला पुरस्कार आहे, की जो तुला अविस्मरणीय आहे आणि तो आजही तुला जीवाशी अगदी जवळचा वाटतो किंवा आपण म्हणतो ना, की हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे? मी सांगू, मला एक पुरस्कार अनेक मिळाले. मी शृंगारमणी टायटल मला मिळालंय. मला कर्नाटक गव्हर्नमेंटकडनं पंडित पदवी मिळाली, पण जी मी लावत नाही. मला अजून वाटत नाही मी त्या त्या क्या केपेबल आहे त्या गोष्टीच्या. बरं. आणि आजही गुरु म्हणून जे पुढे लावलं जातं ते विद्यार्थ्यांच्या एक काय म्हणतो हट्टासाठी. बरोबर. मला असं वाटतं ना, की पचवणं कठीण आहे हे सगळं आणि अवॉर्ड्सपेक्षाही, म्हणजे मी अगदी प्रामाणिक सांगतो ही गोष्ट, अवॉर्ड्सपेक्षाही एखाद्या कलाकृतीला आपल्या गुरुची पाठीवरती मिळालेली थाप हां. जी आहे ना, ती सगळ्या अवॉर्ड्सपेक्षा खूप मोठी अच्छा. आहे. आणि ह्याची मला जाणीव आहे. कारण आज माझे दोन्ही गुरु राहिले नाही आहेत. एकतर मावशी आणि पंडित बिजू महाराज. कारण प्रत्येक वेळेला त्यांनी मला, प्रत्येक कलाकृतीला त्यांनी मला जवळून बघितलं आणि मला खूप आशीर्वाद दिलेत. म्हणजे अवॉर्ड्स म्हणेन तर मी असं म्हणेन, जेव्हा मी महाराजांसमोर नाचत होतो, मी परफॉर्म करत होतो, तेव्हा महाराजजी मला म्हणाले, की "मेरी छबी तुम में दिखती है." क्या ह्याच्यापेक्षा बात मोठं है! अवॉर्ड मोठी काय काय असू शकतं मला अगदी. सांगा? बरोबर. माझे गुरु म्हणायचे, की "तुझा नृत्यातली जी ही जी कला आहे, ही तुला दैवी आहे आणि ह्याचा प्रसार करण्यासाठीच देवाने तुला पाठवलंय."
क्या बात हे आहे. मोठं अवॉर्ड आहे. बरोबर. माझी गुरु अर्चनाताई म्हणते, तुझा नृत्यातला जी नृत्य दिग्दर्शन हा जो भाग आहे किंवा नृत्य क्रिएट करणं एखादी गोष्ट, तो झरा आहे. तो कुठे पाझरतो कळत नाही. ह्याच्यापेक्षा मोठं काय आहे? मला असं बरोबर. वाटतं अवॉर्ड्स वगैरे मान-सन्मान एक खूप महत्त्वाची गोष्ट आहेच. पण गुरूंचे हे 2 शब्द हे खूपच. सगळ्यात मोठं अवॉर्ड आहे आणि ते बरोबर. मला वेळोवेळी मिळालेलं आहे आणि त्यांची छत्रछाया मिळाली आहे. छत्रछायेवरनं मला आठवलं, की आम्ही एका चेन्नईच्या प्रोग्रामला गेलेलो आणि ओके. महाराजजी बसलेली. माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना गोळा करून तिथे मी त्यांना बसवलेलं आणि मी नेहमी महाराजींचे आशीर्वाद देण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन जायचो. बरं. माझ्या स्टुडिओत ते कित्येकदा असे सहज पण आलेले आहेत. मुझे क्या आना बात है तुम्हारे स्टुडिओ में वाह! वगैरे असं. तर तेव्हा सुद्धा महाराजजी सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणाले, की तुम सही छत्र छाये के नीचे हो. क्या बात है! याच्यासारखी मोठी एक्झॅक्टली. उपमा पण होऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं ही सगळी जबाबदारी आहे, की बरोबर हे आहे. म्हटलं आता तुला हे पुढे चालवायचंय. एक्झॅक्टली. त्याच्याचवरनं मी आता या प्रश्नाकडे येते, की तुला जेव्हा बिर्जू महाराजांनी ही एवढी मोठी उपाधी दिली, ही उपाधी देण्यामागचं एक कारण, की त्यांना तुझ्यावरती एक जबाबदारी द्यायची होती. इनडायरेक्टली त्यांनी ती तुमच्यावर दिली पण आहे. त्याच्याच नंतर आता मयूरवैद्य आर्ट टेम्पल सुरू झालंय, ज्याला नुकतेच 25 वर्ष पूर्ण होत आहेत. 25 वर्ष एक गुरु म्हणून जेव्हा तू काम करतो आहेस, एवढे विद्यार्थी घडवतो आहेस, नृत्यकलेला पुढे नेतोयस, तर आता त्याच्यामागे तुझ्या भविष्यातले काय प्लॅन्स आहेत आणि दुसरं म्हणजे तुला कसं वाटतं हे करताना? खरं सांगू 25 वर्ष आता लक्षात आली आहेत. हे 25 वर्ष कशी मी काढली मला लक्षात नाहीये. मी डॉक्युमेंट्स करत नाही कुठलीच गोष्ट. माझा तो स्वभाव नाहीये, मूळ नाहीये. पण म्हणजे कोणीतरी मला विचारलं, "कधी सुरू केलं?" तेव्हा जेव्हा मी मी ना मला डायरी नाही, पण ना मला अशी काही-काही नोंद करायची सवय आहे. हं. तर जेव्हा मी सुरुवातीचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली ना, ग्रुप क्लासेस, ती नोंद माझ्याकडे होती. म्हणजे कुठली फीची. बरं. सगळ्यांचे आकडे टाकून बरोबर. नावं आणि मग ते अगदी. महिने आणि महिने. असं त्याच्या तारखा. जेव्हा ती उघडली, तेव्हा खरं तर मला लक्षात आलं, की मी 98-99 मध्ये काहीतरीचे प्रायव्हेट ट्युशन्स वगैरे सुरू केलेल्या. 2000ला मी प्रॉपर क्लासेस सुरू केले. बरं. त्याच्यामुळे मला कळलं, की आता 25 वर्ष झाली आहेत आपल्या अकॅडमीला आणि तो आनंदच आहे माझ्यासाठी. अगदी. या सगळ्या प्रवासात 25 वर्षात जी कोणी माझ्या साथीला होती ती म्हणजे माझी आई. हो. आईमुळे खरं तर जेव्हा असं ठरवलं, की आता आपण क्लासेस काढायचे, तेव्हा रवींद्रच्या एक तिथे दालन आहे. त्याच्यातलं एक बरोबर. दालन बुक करून असं एक टेबल मांडून आम्ही बसायचो, आई आणि मी, की आता ॲडमिशन येईल. कारण पॅम्पलेट्स वगैरे छापली असायची. मग एखाद्या दिवशी कोणीच यायचं नाही, एखाद्या दिवशी एखादी यायची. तसे बरं. क्लासेस 2-3 मुलांनी सुरू झालेले. बरं. पण ॲडमिशनसाठी येतील म्हणून मी बसून राहायचो आई आणि मी. म्हणजे क्या तिचा पण पेशन्स पेशन्स किती. आहे. मग काय? आणि असं करत हजारो विद्यार्थी झाले आता शिकवून. क्या आणि बात है! सगळ्यात गंमत म्हणजे माझं वय आणि माझं 25 वर्ष ह्याच्यात काही ताळमेळ बसत नाहीये. नाहीये कुठे. त्यामुळे बऱ्याच बरोबर. लोकांना हा पण प्रश्न पडतो, हे कसं काय म्हटलं मला माहित नाही. बरोबर. असं सगळी गंमत कारण आहे. ते घडण्यासाठी कुठेतरी एक दैवाचा, गुरुचा आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेच. 100%. बरोबर? 100%. आणि मला असं वाटतं, की 25 वर्ष ही जी आहेत, याच्यापेक्षाही अजून खूप सुंदर काम करायचं आहे मला. बरोबर. मला अनेक विद्यार्थ्यांना घडताना बघायचं आहे. त्यांना त्यांचे विद्यार्थी घडवताना पाहायचे. आज माझे विद्यार्थी फॉरेनमध्ये आहेत, क्लासेस घेत आहेत. म्हणजे मी त्यांना पूर्वीपासून सांगायचो, नृत्य तुम्हाला जिवंत ठेवेल. क्या बात है! नृत्य तुम्हाला एकटेपणा जाणवू देणार नाही. आता एक अक्षया म्हणून माझी स्टुडंट आहे, कॅनडात असते. ती वसईला राहायची. म्हटलं, "अक्षय सुरू कर वसईमध्ये क्लासेस तुझे. आपलं हे वाढलं पाहिजे." बरोबर. तर नको, नाही, मग लग्न झालं. आता कॅनडात ती क्लासेस करते. क्या बात! इतके सुंदर क्लासेस आहेत. असे अनेक विद्यार्थी आहेत जे बरोबर. काम करतायत सुंदर. बरोबर. तर मला वाटतं 25 वर्षात हे सक्सेसफुल आहे, की ह्याचा प्रसार आणि प्रचार नृत्याचा योग्य दिशेने होतोय. क्या आणि बात! माझे सगळे विद्यार्थी माझ्या गुरूंशी पण कनेक्टेड आहेत. ओह! असं नाहीये फक्त मयूरदादा आमचा गुरु. अर्चनाताई आज आहे ना, आज बरोबर. तिलाही कॉल जातात. तिचेही हे करतात, मार्गदर्शन घेतात. बरोबर. त्यामुळे आम्ही असं कनेक्टेड आहोत सगळेजण. ह्याचा मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. ओके. आणि ह्यात अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. खूप म्हणजे कार्यक्रम राहिलेले करायचे. प्लॅन कुठलेत किंवा अजून असं कुठलं स्वप्न आहे की जे अपूर्ण आहे आणि आता हे पुढच्या 25 वर्षामध्ये ते स्वप्न पूर्ण झालं असेल, असं कुठलं स्वप्न आहे? गुरुकुल.
ओ. एक गुरुकुल करायचं आहे. अनेक विद्यार्थी माझ्याकडे येतात, ज्यांना फायनान्शियली खूप प्रॉब्लेम आहेत. प्रवासही करता येत नाही. बरं. असे काही विद्यार्थी आहेत. तर माझं असं एक गुरुकुल असावं. त्यांनी तिथे फक्त यावं आणि खाणं-पिणं, राहणं, झोपणं तिथे असावं आणि फक्त रियाज करावा. एक सुंदर प्रॉडक्ट तयार व्हावं ओ. आणि बाहेर जाऊन क्या स्वतःला बात है! सिद्ध करावं. बरोबर. असं मयूर वैद्य आर्ट टेम्पलचं गुरुकुल होण्याची स्वप्न मी बघतो आहे. कामही सुरू केलं आहे. देवाच्या कृपेने ओके. तेही बरोबर. सक्सेसफुल होईल. तुझं हे गुरुकुलचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो, हीच देवाकडे आमची सदिच्छा आहे. थँक यू. पुरुष एक नृत्य करू शकतो आणि पुरुष हा तेवढ्याच कलेला न्याय देऊ शकतो, हे तुझ्यातनं आम्ही बघतो आहोत. तुझा हा प्रवास असाच वृद्धिंगत होत, हीच आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तू आमच्या या पॉडकास्टमध्ये वेळ दिला यासाठी आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद. सो मच. मला खूप छान वाटले. खूप सुंदर प्रश्न होते. त्याच्यासाठी तुमचे धन्यवाद. थँक यू. नृत्य, कला, कथ्थक असो, भरतनाट्यम असो किंवा कुठलाही एक नृत्याचा ध्यास घेऊन जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता, तेव्हा त्यातून तुम्ही स्वतःला एक परिपूर्ण असा कलाकार घडवतात. हेच मयूरनी त्याच्या आर्ट टेम्पल अकॅडमीमधनं दाखवून दिलं. आज हजारो विद्यार्थी त्याच्याकडनं शिकून गेलेत आणि त्याच्याबरोबर कथ्थक या नृत्याचा प्रसारही करतायत. मयूरनी आपल्याला जो काही हा त्याचा प्रवास सांगितला, असे प्रवास खूप घडणं आणि हा प्रवास घडवून घेणं यासाठी गुरु आणि देव या दोघांचं त्याला पाठबळ मिळालेलं आहे आणि मिळो हीच सदिच्छा आहे. तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमधनं जरूर कळवा आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या विषयावर असे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हेही आम्हाला नक्की कळवा. महा MTVला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.